मूर्ख बाई, फुकट ताटकट ठेवलाय मला एवढा वेळ. हॅपी दिवाळी. हॅपी दिवाळी. एवढा उशीर का केलात? हो, असं काय करताय? आज दिवाळी आता सुरू झाली की नाही, आणि सणासुदीला बायकांनाच खूप कामं असतात हो. म्हणजे काय, फराळी बनवायचा असतो, आणि तुमचे काय, तुम्ही आपले बसून, म्हणजे तुम्ही कसे पुरुष नुसते फराळ खाता ना हो. आणि आज तर पाडवा आहे, त्यामुळे मग नवऱ्याला आज मस्तपैकी उठणं लावलं, तेल लावलं, मग आंघोळ घातली. बस बस बस, सगळं नका सांगत बसू. तुमच्या पर्सनल गोष्टींमध्ये इंटरेस्ट नाहीये मला. आता तुम्ही विचारलं म्हणून बोलले ना मी. एवढे डाफरता कशाला? बरं, मग काय देता मला? मी काय देऊ? असं काय करताय? दिवाळीचं गिफ्ट. अरे हो 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 हो, दिवाळीचं गिफ्ट. काय बरं देऊ मी तुम्हाला? मला ना दिवाळीला नवीन साडी हवी होती, आणि ते म्हणजे तसं नाही तर मग एखादी पर्स पण चालेल. तुम्ही तर काय मोठे वकील ना, म्हणजे तुमच्याकडे खूप पैसे असणार. तुम्ही मला टीव्ही देता का? किंवा ते किचन मध्ये असतं ना, ते जेवण गरम करायचं असं ठेवून. डोकं गरम करताय तुम्ही माझं. मी काय तुमचा नवरा किंवा भाऊ नाहीये दिवाळीचं गिफ्ट द्यायला. कमिशन देतो ना, तेवढं पुरेसं आहे. ते तरी कुठे धड देताय? हा, तुम्ही बोला ना, मला कशासाठी बोलवलं? या समोरच्या सोसायटीमध्ये 2 घरं आपल्या कामाची. एक नेहा कामतचं आणि दुसरं नेहाच्या बाजूच्या बंडू काकांचं. त्या दोन्ही घरांमध्ये कॉमन असलेली एक गोष्ट म्हणजे जखमा. जखमा? येस. कसं आहे, एका घरामध्ये आयुष्यभरासाठी कोणीतरी सोडून गेल्याची जखम आहे, आणि दुसऱ्या घरामध्ये आपली मुलगी आयुष्यभरासाठी कोणाला ऍक्सेप्ट करत नाहीये ही जखम आहे. आता ह्यातल्या नेहा कामतची जखम तुम्ही उकरून काढायची, आणि बंडू काकांच्या जखमेवर मी मलम लावायचं. कळतंय? आणि या सगळ्यात फायदा कोणाचा होणार? माझा. हो, मग सरळ सांगा ना, असा उलटा घास कशासाठी घेताय? आज पाडवा आहे, नेहाकडे जायचं, नेहाला नवऱ्यावरनं टोचून बोलायचं, बरोबर? हे तर सोपं काम आहे, हे मी नेहमीच करते, त्यात काय एवढं? काय हो, फराळाचं कसं झालं ते सांगितलं नाहीत तुम्ही मला. नाही तर नेहमी तुमची तक्रार असते, करंजीत सारणच कमी झालंय, चिवडा थोडासा तिखट हवा होता. काय फराळ खाणं चाललंय वाटतं? अरे फरांस पे. या या या, बसा ना. तुम्हाला दोघांना दिवाळीच्या शुभेच्छा. नमस्कार करतो. अरे सुखी राहा. बसा बसा काका. मला बस. शुभेच्छा. बसा. कशी आहे तब्येत आता? काकांची तब्येत बरी आहे ना? खूप बरी आहे आता. हे घ्या काकू. हे काय? सणासुदीचे दिवस आहेत, म्हटलं घरात जरा जास्तीचं सामान असलेलं बरं, म्हणून दूध आणलंय, काही पालेभाज्या आहेत, आणि हो, मिठाई घेऊन आलोय. हो, कशाला आणलं ते एवढं? अहो परंतु तुम्ही कशाला त्रास घेतला तेवढा? हे सगळं तुम्ही तुमच्याकडेच ठेवा, मी तुमच्यासाठी फराळाचं घेऊन येते. ठीक आहे, मी परत घेऊन जातो हे सामान सगळं. नाही, कसं होतंय ना, मी भले तुम्हाला आपलं मानतोय, पण तुम्ही अजून मला परकच मानताय. लहानपणीची एक गोष्ट आठवली, सहजच आठवली म्हणून सांगतो. दिवाळीच्या दिवशी माझी आई दूध आटवून बासुंदी करायची, आणि अशी मस्त गरमागरम पालकाची भजी करायची. तिची आठवण आली आज खूप. आई नाहीये ना आता, म्हणून मी हे सगळं सामान घेऊन आलो. काका काकू काय आपले आहेत, पण नाही, तसं नाही आहे. मला कल्पना आहे, चुकलं माझं. हो, नाही नाही, तुम्ही वाईट वाटून घेऊ नका. हे सगळं आणण्यामागे तुमची अशी भावना आहे हे माहिती नव्हतं मला.
द्या, मी सगळं ठेवून घेते हे. पण एक विनंती करते तुम्हाला, प्लीज पुन्हा असं आणू नका. आम्हाला ओझं वाटतं हो हे सगळं. खरं आहे ती म्हणते ते. कमाल आहे. नेहाजींना तुम्ही आपली मुलगी मानता? त्या तर तुमच्या फक्त शेजारी राहतात ना, पण तरी तुमचे अगदी घरच्यासारखे संबंध आहेत. मीही हे सगळं आपलेपणानेच करतोय हो. पण मला तुझा भाव का? काका, माणसं उगाच भेटत नसतात एकमेकांना. देवाच्या मनात काहीतरी योजना असते. बघा, मला एवढंच म्हणायचंय की तुम्ही मला आपलं माना. म्हणजे अगदी मुलगा माना, भाचा माना, पुतण्या माना, गंमत म्हणून सांगू का, जावई माना. शेवटी काय, नातं महत्वाचं नाही, ते असणं महत्वाचं आहे. ते जोडलं जाणं महत्वाचं आहे. बघा ना, आता मला नेहाजींबद्दल नेहमी खूप वाईट वाटतं. बिचाऱ्या एकट्याच आहेत. एवढी छान परीसारखी गोड मुलगी आहे, पण एकट्या आहेत. मीही खरं तर माझा एकटेपणा घालवायला आलो आणि मला बरं वाटलं. आता येतो मी. असे जाऊ नका. तुम्हाला बासुंदी खायची इच्छा झाली होती ना, मग मी करते. जेवूनच जा आता. नको काकू, दिवाळी असली तरी कामं आहेतच. बरं, पण मग फराळाचं तरी घेऊन जा. आलेच मी. बर. आणि काका, मी पुढच्या वेळी येईन तेव्हा तब्येत मला एकदम व्यवस्थित ठणठणीत दिसली पाहिजे. काय तुम्ही घ्या ना. येतो की? हे हा, हे घ्या तुम्ही घ्या. अरे बाप रे, बरंच आणलंयत. काही नाही हो. पुन्हा एकदा दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा. येतो. हो, या या. बरं. या. किती चमचे दिले तरी तू काय हातानेच खातोस? हा, बरं वाटतं यार. नाही खरंय यार, पण आता जरा ना दिवाळी दिवाळी वाटते. हा, कितीतरी वर्षानंतर ऍक्च्युली दिवाळी दिवाळी सारखी वाटते. नाहीतर कळायचंच नाही कधी यायची कधी जायची, काय चालायचं. सर बरोबर आहे. तुम्हाला कसं कळणार? 24/7 आठवड्याचे 7 दिवस तुम्ही फक्त काम काम कामच करायचं. आत्ता जरा कुठे आपण भारतात आलोय, जरा फॅमिली बरोबर आहोत, किंवा तू आता ऑफिसमध्ये जायला लागलाय एम्प्लॉई म्हणून, जरा 4 माणसात मिसळलायस म्हणून तुला जरा तरी मानवर काढायला वेळ मिळालाय म्हणून कळतंय. खरंय यार, दिवाळीला ना घरी असावं. किती बरं वाटतं. आपण घरी आहोत, घरच्यांबरोबर आहोत. आजोबा आहेत, काका काकू सगळेच आहेत. तू तर आहेसच. अरे मी काय, जिथे तू तिथे मी फुकटच आहे.